पल्लवी, आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ। ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी, शिरडी, सूरत, नासिक, सोलापुर, बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी, तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए। आज ही ग्राम सेवा न्यूज चॅनल को सबस्क्राइब करें, शेअर करें और लाईक करें। सोलापूर शहरात संत गजानन महाराजांच्या पालखीचे स्वागत प्रशासनाकडून व भाविकांकडून करण्यात आले। यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार, महानगरपालिकेचे आयुक्त ओंबासे, आमदार विजयकुमार देशमुख, रोहिणी तळवलकर, संजय कोळी, संजय गणके, राजकुमार पाटील, बाबूराव जमादार, निर्मला तांबे, शिवसेनेचे नेते संताजी भोळे, शिवसेना शाखा प्रमुख नागेश कोळी तसेच गौतम कसबे, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज सोलापूर शहरात पालखीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले। तसेच सोलापूर शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले। विठ्ठल महाराजांची पालखी सोलापूर शहरामध्ये आगमन झालेली, शहरामध्ये अत्यंत उल्हास आणि आनंदाचं वातावरण आहे। या पालखीमध्ये साधारणतः 700 वारकरी सहभागी झालेले आणि आज आणि त्या सोलापूर शहरामध्ये त्यांचा मुक्काम आहे आणि त्या मुक्कामाच्या अनुषंगाने वारकरी लोकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झालं असून सर्व व्यवस्था त्या ठिकाणी उपस्थित केलेली आहे। उच्चल हायस्कूल असो, उपलब्ध मंगल कार्यालय असो आणि शहर भागामध्ये असो, त्या ठिकाणी वारकऱ्यांना पायी चालत असल्यामुळे काही त्यांना उपचार लागत असेल किंवा काही मेडिकल टेस्ट लागत असेल तर त्याची व्यवस्था आपण प्रत्येक ठिकाणी केलेली आहे। आपले 24/7 ही यंत्रणा आपण कार्यरत ठेवलेली आहे। प्रत्येक ठिकाणी आपण पालखी बरोबर सुद्धा ती यंत्रणा आपण कार्यरत ठेवलेली आहे। त्यामुळं त्या मार्गाने कुठेही अडचण होईल असं मला वाटत नाही। आणि तसेच सोलापूर शहराची स्वच्छता विचार घेतला तर ती पण आज 2 दिवस पालखीचा मुक्काम आहे, नागरिकांची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दर्शनाची गर्दी लागणार आहे।